रामबंधू प्रस्तुत रुचिरा कार्यक्रमात मी रुचा तुमचं मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, दिवाळी सुख समृद्धीची उधळण करत येणारी ही दीपावली फक्त 4 दिवसांची, पण या दीपावलीत भाऊ बहिणींचं नातं, नवरा बायकोंचं नातं सांगणारी ही दीपावली। तर मग चला दीपावली स्पेशल रुचिरा एपिसोड मध्ये आज आपण नक्की कुठला पदार्थ बनवणार आहे। तर मग चला मैत्रिणींनो, आपण आज स्मिताला बोलवूया। वेलकम स्मिता। हाय, कशी आहेस? मजेत। तर मग स्मिता, आम्हाला सांग, आजचा आमचा पहिला गोड पदार्थ कोणता आहे? आज आपण बनवणार आहोत पनीर पायाश। तर मग पनीर पायाश, खूप इंटरेस्टिंग असं नाव आहे। तर मग नक्की काय आहे ही रेसिपी? ही एक बंगाली स्वीट आहे। अच्छा, ओके। आणि ह्याच्यामध्ये आपण पनीर वापरणार आहोत, म्हणजे एक पद्धतीची खीरच म्हणतो। अच्छा, ओके। पण सगळे आपण जे पदार्थ ह्याच्यामध्ये म्हणजे साहित्य जे वापरणार आहोत ते सगळे रिच इन्ग्रेडियंट आहेत, म्हणजे ज्याच्याने खूप असा फ्लेवर, असं ड्रायफ्रुट्स। चला मग मैत्रिणींनो, पनीर पायाश ह्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया आपण। तर मग काय काय साहित्य आहे स्मिता? त्यासाठी आपल्याला लागणारे मिल्क आहे, मिल्क आहे, साखर आहे, साखर आहे, कंडेन्स मिल्क आहे, म्हणजे हे तुला इझिली अवेलेबल मार्केटमध्ये होऊ शकते। अच्छा, म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल आहे। हो, ओके। किशमिश आहे, किशमिश आहे, वेलचीची पूड आहे, पनीर आहे आणि काजू। काजू। वा, चला मग सुरुवात करूया। नक्की। चला, थोडं मंद आचेवरच ठेवून दे पहिल्यांदा। अच्छा, मग आता पहिल्यांदा आपण काय घेणार आहोत? मग आता गरम झाल्यावरती आपण त्याच्यात ते हे टाकून घेऊया, मिल्क। मिल्क तर बऱ्यापैकी गरम झालंय स्मिता। ओके। मिल्क टाकून तू मला थोडी मदत कर। जे पनीर आहे ते आपल्याला ग्रेट करून हवं, म्हणजे ह्याचे बारीक चॉप करायचे आहेत हो। का? आपण पनीर किसतोय, आपण इथे सुरीचा वापर नाही करत आहे। ठीक आहे, आपण किसून घेऊया। तर मैत्रिणींनो, हे पनीर किसताना थोडं जरा अवघड जाईल तुम्हाला। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे पनीर किसून झालेला आहे। तर स्मिता, पनीरची खीर हे थोडं डिफरंट आहे, सो खूप इंटरेस्टिंग पण आहे। तर आता आपण हे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर आता पुढे दूध पण आपलं गरम झालेलं आहे, म्हणजे दुधामध्ये आपण पनीर थोडं मिक्स करायचं। तर मग आपण आता ते ढवळून घ्यायचंय का? हो हो। आणि तू आता ते खिसून घेतलेलं आहेस ना, त्यामुळे मला मिक्सिंगला पण ते जास्त अवघड जाणार नाहीये। अच्छा, तर मग स्मिता, हे पनीर कसं बनतं ग? अगदी सोपं आहे। पनीर म्हणजे आपण दूध घ्यायचं, अच्छा, त्याच्यामध्ये एकतर घरामध्ये तुझ्या जर लिंबू असेल तर लिंबू, व्हिनेगर असेल तर व्हिनेगर 2 ते 3 थेंब टाकायचे आणि ते फाडून घ्यायचं। फाडून झालं की मग एका कापडामध्ये तू ते टाकून एका ठिकाणी अडकवून ठेवायचं, की जेणेकरून पाणी आहे त्याच्यातलं ते बाहेर निघून जाणार आणि त्याच्यामध्ये जे राहील ते पनीर असेल। पनीर। अरे आणि त्याला जर तुला आता जसे आपण ग्रेट केले तेव्हा जसं एक त्याची लादी तयार झालेली, ती जर हवी असेल तुम्हाला तर ते एकावर एक वजन ठेवायचं, म्हणजे ते पूर्णपणे तुला त्याचा तसा तसा शेप मिळेल। ओके, हे खूप सोपं आहे अगदी। हो। तर स्मिता, आता हे तयार झालेलं आहे। आता ह्यापुढे आपण साखर टाकणार आहोत। अच्छा, साखर टाकणार आहोत का? तरी किती चमचे साधारण? साधारण ह्याला अर्धी वाटी तरी आहे, ती साखर तेवढी लागेल। अच्छा, अर्धी वाटी। हो, बस एवढी? बस बस बस। ओके, तर साधारण आपण अर्धी वाटी साखर टाकली त्याच्यात। ओके, सो मग आता ह्याच्या पुढे आता आपण ह्याच्यात ते कंडेन्स मिल्क टाकूया। कंडेन्स मिल्क, हेही गोडच असतं। अच्छा, ओके, स्पून देते का? ओके। आणि हे तुम्हाला सहज मार्केटमध्ये पण असं सहज मिळेल। किती यम्मी दिसतंय। आत्ताच असं हेच खावंसं वाटतंय। खूप यम्मी। ही पण आपण अर्धी वाटीच घेतलंय ना? हो, अर्धी वाटी कंडेन्स मिल्क। हे एकत्र आपण ह्याचं मिश्रण करत राहायचं। थोडासा कलर ह्याचा बदललेला आहे, कारण आपण त्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क टाकलंय म्हणून तो जरा ब्राऊन असा कलर आलाय। कारण जर तू हेच मिल्क जर तू म्हणजे खूप वेळ बॉईल केलं असतंस तर त्याला सुद्धा हाच कलर आला असता। ओके, जशी आपण बासुंदी बनवतो आणि ती खूप वेळा आपण हलवून हलवून कंटिन्यू बनवतो, त्यानंतर त्याला असा कलर येतो, गोल्डन ब्राऊन।
आता ह्याच्यामध्ये आपण किशमिश आणि काजू टाकूया. ओके. किशमिश. ओके, आणि काजू टाकू? हो. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही काजू टाकू शकता. खूप जणांना काजू आवडतात, पिस्ता आवडतो. आणि किशमिश, तू किशमिश कमी टाकलेस आणि तुला आवडतात म्हणून काजू हो, जास्त मला घाल. फार आवडतात काजू. आता आपण सर्वात त्याचं एकदम महत्वाचं की ज्याने त्याला अजून स्वाद येणार आहे अच्छा. अशी वेलची टाकणार आहोत. वेलची अजून थोडी. अजून थोडी म्हणजे ऑलमोस्ट 1 चमचा. हो. आपल्या सुगंध पण इतका मस्त येतोय ना वेलची टाकल्यावर. सर्वात शेवटी वेलची ह्यासाठी टाकायची कारण आपल्याला जर एखादा कोणताही गोड पदार्थ आपण बनवत असू तर ती वेलची त्यामध्ये टाकल्यामुळे त्याचा एक स्वाद आहे तो खूप सुंदर येतो, फक्त शेवटी टाकल्यामुळे. जर आधी टाकल्यात तर त्याचा जो सुगंध मिळणार आहे तो त्याच्यामध्येच मिसळून जातो आणि मग नंतर तो नाही मिळत. आता हे उकळी यायला सुरुवात झालेली आहे हा. आणि हे आता आपलं झालेलं आहे. म्हणजे उकळी आली की समजायचं की पदार्थ झालाय, हो. शिजलाय. आणि तू बघशील तर हे असं तुला फाटल्यासारखं दिसते, पण ते फाटलेलं नाहीये कारण ह्याच्यामध्ये आपण पनीर टाकलेलं आणि ते तू किसून टाकलेलं होतंस म्हणून हे असं त्याला म्हणजे टेक्स्चर आलेलं आहे. मग तुम्हाला असं थोडं जाडे जाडे असे मध्ये मध्ये दिसतील तर घाबरू नका, ते दूध फाटलं नाहीये, आपण त्याच्यात पनीर टाकलंय त्याच्यामुळे ते असं जाड. तर मस्त सुगंध येत आहे आणि अशा प्रकारे आपली पनीर पायाश तयार झालेली आहे. तर आपण सर्व्ह करूया. आणि ती बघूनच कळतंय की ती किती टेस्टी झाली. तर मग चला, आपली पनीर पायाश रेडी झालेली आहे. तर आता आपण ह्याला खाऊन बघूया. माझी खूप उत्सुकता आहे. मग स्मिता, आज तू फक्त गोडावरच भागवणार आहेस का? तर दिवाळीतले गोड पदार्थ खाऊन कंटाळलात ना, तर चला मग स्मिताला विचारूया, ती काय आज आपल्या चटपटीत सांगणार आहे. कुठला पदार्थ आज तू बनवणार आहे सांगा मला. आपण आज चकली बनवणार आहोत. चकली थोडी वेगळ्या पद्धतीची. म्हणजे आता तुला दाखवेनच मी कसं वेगळ्या पद्धतीचं आहे ते. चकली आणि वेगळ्या पद्धतीची आणि अगदी सोपी. ठीक आहे, मग सांग. कारण नेहमी जर तू विचार करत असशील की तीच भाजणी, तेच पीठ मळायचं म्हणजे आहे आणि मग ते सगळं मिक्स करायचं, त्यासाठी खूप वेळ लागतोय. ओके, मग तुला विचार करत असशील तर एवढे सगळं करणार आणि पटापट पण बनवणार आहे, लवकर पण देणार आहे खायला, म्हणजे नक्की कशी? तुमचीही उत्सुकता वाढते तशी माझीही वाढते. स्मिता प्लीज लवकर सांग, रेसिपीचं नाव काय? रेसिपीचं नाव आहे चकली चाट. चकली चाट. चाट हा शब्द ऐकायला आला तर आपल्याला भेलपुरी, पाणीपुरी हे आठवतं, पण चकली चाट हे काहीतरी नवीनच आहे. आपण कृतीकडे वळूया. ओके, चला. तर काय काय साहित्य लागणार आहे? साहित्य ह्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला चिरलेला टोमॅटो आहे, ओके, चिरलेली कोथिंबीर आहे, कोथिंबीर आणि चिरलेला कांदा आहे. त्या व्यतिरिक्त आपण चकली बनवायची, त्यासाठी आपल्याला पाणी आणि थोडंसं तेल लागणार आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. नक्की. तर सर्वप्रथम आपण पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण तो गरम करून घ्यायचा. आणि मग पाणी गरम झालेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया. पाणी थोडं मेजरमेंटने टाकायला लागेल. ओके, कारण तुला झटपटीत खायची आहे, काहीतरी एक मजेदार गोष्ट आणलेली आहे. किती कप पाणी टाकावं? म्हणजे 2 कप अंदाजे आपण ह्याच्यात थोडंसं म्हणजे 1 वाटी टाकणार आहोत. एकच वाटी. कारण हे महत्वाचं. जे तुझं सस्पेन्स आहे ते मी तुला सांगते काय आहे. की तू विचारत होतीस मला की झटपट कसं, तर झटपट आपण त्याच्यामध्ये झटपट पीठ आणलेलं आहे, ते आहे रामबंधूचं चकली पीठ. चकली पीठ. ओके, तर आपण त्यानुसार थोडंसंच पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये थोडं तेल टाक, म्हणजे मोहन. 1 चमचा तेल. हो, ते तू तसं म्हणालीस मोहक येण्यासाठी, हो. तर आपण 1 चमचा तेल टाकलेलं आहे. थोडंसं ते आता मिक्स करून घेऊया. ओके,
पाण्याला उकळ आल्यानंतरच आपण ते पीठ त्याच्यामध्ये ऍड करणार ऍड आहोत. करणार आहोत. ओके. मग त्याला उकळी येऊ देणं गरजेचं आहे. उकळायला आता सुरुवात झालेली आहे. सुरुवात झालेली आहे. तर आपण त्याच्यामध्ये पीठ ऍड करूया. आणि आपण जरुरी नाहीये की तुला पूर्णच पीठ वापरायला पाहिजे. आपण याच्यामध्ये अर्ध पीठ सुद्धा वापरू शकतो. ओके. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आणि त्याचे गठडे होऊ द्यायचे नाहीये स्पेशली. हो ना. हो. तर त्याचे गठडे होऊ पण नाही द्यायचे. आणि तुम्हाला दिसतच आहे की आपण असं पटकन अशी रेसिपी बनेल. गठ्ठे ह्यासाठी होऊन द्यायचे नाहीयेत कारण जेव्हा चकली आपण साच्यामधून पाडणार आहोत तेव्हा त्याचे तुकडे पडणार. कारण गठ्ठा राहिला तर तो वेगळा होणार जेव्हा तू ते फ्राय करणार. तर हे महत्वाचं आहे मैत्रिणींनो, हे लक्षपूर्वक बघा. तर आता आपलं झालेलं आहे. पीठ झालेलं तर आपण ते आता मळून घेऊ. तर तुला बाऊल लागेलच. हा घे बाऊल. जसं आपण कणिक मळतो तसंच तसंच आहे. मळून घ्यायचंय आपण. फक्त मोहन म्हणजे तेल आणि त्याच्यासाठी लागणारं पाणी हे उकळ आल्यानंतरच टाकावं. आता आपण हे मळून घेऊया. आणि गरम गरमच मळून घ्यायचंय कारण ते सॉफ्ट होण्यासाठी आणि ते छान असं लुसलुशीत होण्यासाठी. वा. तर आता आपल्या चकलीचं पीठ मळून झालेलं आहे. तर त्याला आपण आता साच्यामध्ये भरूया. तेल लावलंयस का? हो. तर मग आपण गोल गोल चकल्या काढून घेऊया इथे. तोपर्यंत मी तेल गरम करते. तू गोल गोल चकल्या बोललेलीस. आता आपण गोल नाही करणार आहोत कारण तुला काहीतरी वेगळं खायचं होतं आणि चटपटीत. चाट आहे ह्याच्यामुळे आपण ह्याचे फक्त लाईक आपण शेव कसे करतो शेवया करताना वगैरे त्या टाइप मध्ये ना. साचा तोच असेल, पीठही तेच असेल, फक्त याचे खालचं जे आहे ते तुला फक्त वेगळं ह्याचं लावायचंय. म्हणजे ह्याच्यातनं जर चकली पडते तर तुला शेवईसाठी वेगळा साचा लावायला लागेल. म्हणजे तू तुझ्या अंदाजे अशा त्या. हो, कारण आपण सरळ तशाही रेषा तोडूनच घेणार आहोत. काही छोट्या काही मोठ्या अशा आपल्या अंदाजे. तुम्हीही तुमच्या अंदाजे करू शकता. तर मग आपलं तेल तापलेलं आहे तर आपण ह्या तळून घेऊया. चकली चाट तर ते ऐकूनच तुमची पण उत्सुकता वाढतेय माहितीये. तर आता लवकरच लवकर आपल्याला फ्राय करून घेऊया. बाकीचं साहित्य आपलं रेडीच आहे. फक्त आता मिक्स करायचंय आणि तुला खायला द्यायचं. आता ह्या आपल्या झालेल्या आहेत. आपण आता ह्या काढून घेऊया. छान ब्राऊन कलर आलेला आहे. अशा कुरकुरीत अशा आपल्या चकल्या भाजून झालेल्या आहेत. तर आता आपण एक बाउल घेतलाय. आता बाउलमध्ये आपण चकल्या टाकणार आहोत. आवाज येतोय बघ. म्हणजे कुरकुरीत झालेले आहेत, खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. मग कांदा. हो. अंदाजे आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत कारण जेवढं तुझी चकली आहे तेवढा त्याच्यानुसार थोडासा कांदा, थोडा टोमॅटो आणि चिरलेली कोथिंबीर. आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. एक प्रश्न तुला पडला नाही का की आपण ह्याच्यामध्ये मीठ का नाही टाकलं? चकली तुला विचारणार होते. चकली क्रिस्पी असते, तुला खुसखुशीतही हवी. मीठ टाकलं तर त्याला पाणी सुटेल आणि पाणी सुटल्यानंतर त्या सॉगी होतील आणि नरम पडतील. अच्छा. हो, ही खूप महत्वाची टीप आहे. अशा प्रकारे मैत्रिणींनो आपला चकली चाट हा रेडी आहे. सो आता मी तो खाऊन बघणार.
चाट म्हटलं की माझा फेवरेट. वाव स्मिता, क्या बात आहे. तो खुसखुशीतपणा आणि ती चव इतकी उत्कृष्ट आहे. ती घरगुती चव तुला जाणवते की आपण रेडीमेड आटा सुद्धा वापरला तरी सुद्धा इतकी खुसखुशीत आणि इतकं छान. खरंच मजा आली. मैत्रिणींनो, तुम्ही आजच रामबंधूची चकली भाजणी पीठ घ्या आणि आजच चकल्या बनवून टाका. मग तुम्ही पण बोलाल, वाह वाह, स्वाद चकली का स्वाद बेमिसाल. तर आपण पुढच्या एपिसोडमध्ये ह्याच दिवशी ह्याच वेळी भेटूया. तोपर्यंत बाय. बाय.